आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय। रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे। रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाला रोहित पाटील यांनी पाठिंबा दिलाय। काय अल्टिमेटम असणार? आज अल्टिमेटम देणार नाही, उद्यापासून बघूया। आज शांततेत सरकारसाठी आपण वाट बघूया, सरकार काय म्हणतंय त्याच्याकडे बघूया आणि सरकार सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा करूया। या संदर्भात माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडनं। सागर, रोहित पवारांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस, त्याचे काय अपडेट्स? श्वेता, आपण पाहतो की खरं तर रोहित पवारांच्या या अन्नत्याग आंदोलनाचा जो आहे तो दुसरा दिवस आहे आणि रोहित पवार यांची तब्येत जी आहे ती थोडीशी नाजूक होताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर डॉक्टरांनी तपासणी जी आहे ती सकाळच्या सत्रात केली होती, त्यामध्ये त्यांचा जो BP आहे तो व्यवस्थित आहे, मात्र जे ग्लुकोजचं प्रमाण आहे शरीरातलं ते मात्र मोठ्या प्रमाणात घटल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे रोहित पवार जे आहेत ते आज सकाळपासूनच झोपून असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय, कारण कालपासून त्यांनी अन्नत्याग जे आहे ते सुरू केलेलं आहे आणि आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे। खरं तर शेतकरी कर्जमाफी जी आहे या कर्जमाफीतील काही जाचक अटी ज्या आहेत त्या दूर कराव्यात अशी प्रामुख्याने मागणी त्यांची आहे आणि या मागणीसाठीच ते आता या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन त्यांचे कालपासून सुरू आहे। खरं तर काल कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी 2 वेळा रोहित पवार यांच्याशी चर्चा केली। सरकार याबाबत सकारात्मक आहे असं देखील त्यांनी फोनवरून त्यांना सांगितलं, मात्र आपलं जे उपोषण आहे किंवा आपलं जे अन्नत्याग आंदोलन आहे ते आपण मागे घ्यावं। परंतु रोहित पवार यांच्या मते सरकारने याबाबत माध्यमांमधून येऊन हे आश्वासन जे आहे ते द्यावं की बाबा आम्ही आपल्या मागण्या मान्य करतोय, तरच आम्ही हे अन्नत्याग आंदोलन मागे घेऊन नेता हे असं सुरू राहील, असं देखील इशारा जो आहे तो रोहित पवारांनी दिलेला आहे। धन्यवाद या माहितीसाठी।